मित्रांनो, जेव्हापासून देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाचा नवीन रूट फायनल झालेला आहे असं लोकसभेमध्ये सांगितलं, तेव्हापासून हा जो मुद्दा आहे तर तो खूप गरम होताना आपल्याला दिसतोय। नवीन जो रूट आहे तर तो रेल्वे मंत्र्यांनी अनाउन्स केला होता की पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग हा अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक जोडला जाईल, कारण GMRTचं कारण सांगून संगमनेर मार्गे न जाता हा मार्ग आता अहिल्यानगर मार्गे वळवला गेलेला आहे असं त्यांनी सांगितलं होतं। तेव्हापासून संगमनेरकरांकडून आणि तसेच अनेक लोकांकडून याला मात्र तीव्र विरोध होताना दिसतोय आणि गेल्या 10 ते 8 दिवसापासून बऱ्याच लोकांनी आणि सरकारला आंदोलनाचा सुद्धा इशारा दिलेला आहे। आता हा जो नवीन रेल्वे मार्ग रेल्वे मंत्र्यांनी अनाउन्स केला होता आता रद्द होणार आहे का, हा प्रश्न सुद्धा मोठा जोर पकडलेला आहे। मित्रांनो, तर सुमारे 5 वर्षापूर्वी महारेलने नाशिक पुणे या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार केला होता। तेव्हा हा रेल्वे मार्ग अकोले तालुक्यातून जाणार होता, तसेच तालुक्यातील देवठाण येथे रेल्वे स्थानक प्रस्तावित होते। म्हणून नाशिक पुणे रेल्वे अकोल्यातून जाण्यासाठी सर्व पक्ष बंद सुद्धा करण्यात आला आणि मोर्चा सुद्धा काढण्यात आला। काही संपूर्ण अपडेट हे जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, मी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो। मित्रांनो, नाशिक पुणे रेल्वे मार्ग मूळ प्रस्ताव प्रमाणे अकोले तालुक्यातूनच जावा, तसेच शहापूर अकोले शिर्डी रेल्वे मार्ग व्हावा या मागणीसाठी मंगळवारी अकोले शहरात बंद पाडण्यात आला। तसेच या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संगमनेर येथील प्रांत कार्यालयावर अकोले येथून मोर्चा नेण्यात आला। रेल्वेच्या प्रशासनावर अकोल्यात सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले आहेत। पक्षभेद बाजूला ठेवून कार्यकर्ते आंदोलनात उतरले आहेत। सुमारे 5 वर्षापूर्वी महारेलने नाशिक पुणे या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार केला, तेव्हा हा रेल्वे मार्ग अकोले तालुक्यातून जाणार होता। तसेच तालुक्यातील देवठाण येथे रेल्वे स्थानक प्रस्तावित होते, पण नंतर या रेल्वेचा संगमनेर तालुक्यातील मार्ग बदलण्यात आला आणि प्रस्तावामधून देवठाण स्थानकासह अकोले तालुका गायब झाला। मूळ सर्वेक्षणाप्रमाणे रेल्वे मार्ग व्हावा की अकोलेकरांची मागणी असून अकोले रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून त्यासाठी आंदोलन सुरू आहे। संगमनेर येथील प्रांत कार्यालयावर मोर्चाने जाण्यासाठी सकाळी तालुक्याच्या विविध भागातून आलेले आंदोलक जमा झाले। बाजार तळापासून महात्मा फुले चौकापर्यंत रॅली काढण्यात आली। महात्मा फुले चौकापासून आंदोलक दुचाकी तसेच 4 चाकी वाहनातून संगमनेरकडे रवाना झाले। सुमारे 22 किलोमीटर अंतर पार करून हा मोर्चा संगमनेर प्रांत कार्यालयावर धडकला। मोर्चा मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी देखील झाले होते। सोमवारी रेल्वेच्या मागणीसाठी अकोले शहराच्या विद्यालयांमधील विद्यार्थ्यांची रस्त्यावर उतरले होते। ढोल ताशांच्या गजरात त्यांनी मोठी रॅली काढली होती। तसेच रेल्वे मागणी संदर्भात तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रेल्वे मंत्री, मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांना पत्र लिहून टपालद्वारे पाठवली देखील आहेत। मित्रांनो, महारेलने जो मूळ प्रस्ताव जाहीर केला होता त्यानुसार नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाची लांबी सुमारे 234 किलोमीटर होती। या मार्गावरून एकूण 24 स्थानके प्रस्तावित होते, त्यात पुणे जिल्ह्यात 12 तर उर्वरित 12 स्थाने अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात प्रस्तावित होती। संगमनेर स्थानक संगमनेर शहराच्या पश्चिम बाजूला म्हणजे अकोले शहराच्या दिशेने संगमनेर पासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर प्रस्तावित होते, पण हा प्रस्ताव नंतर बदलण्यात आला। संगमनेर शहराच्या पश्चिमेकडे होणारे संगमनेर स्थानक पूर्वेकडे नेण्यात आले, त्यामुळे संगमनेर तालुक्यातील रेल्वे मार्गातही बदल होऊन तो पूर्वेकडे गेला। अकोले तालुक्यातून जाणारा मार्ग गायब झाला। देवठाण स्थानकही गायब झाले। मंगळापूर परिसरात होणारे संगमनेर स्थानक समानपूर परिसरात गेले, म्हणजेच अकोल्यापासून दूर गेले। हा बदल होत असताना अकोले तालुक्यातील नेते, कार्यकर्ते तसेच गाफील राहिले, त्यामुळे त्याविरुद्ध तेव्हा मोठा आवाज उठवला गेला नाही। काही दिवसापूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग नाशिक शिर्डी अहिल्यानगर पुणे असा होणार असल्याचे जाहीर केले। त्याची तीव्र प्रतिक्रिया अकोले संगमनेर तालुक्यात उमटली आहे। हा रेल्वे मार्ग नाशिक संगमनेर नारायणगाव पुणे असाच व्हावा अशी मागणी येथे होऊ लागली आहे। त्यानंतर अकोले जागे झाले। मूळ प्रस्तावाप्रमाणेच हा रेल्वे मार्ग व्हावा अशी मागणी अकोल्यात जोर धरू लागली आहे। या मागणीसाठीच्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला। तहसीलदार कक्षात घुसून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। आता मंगळवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला आहे। तर अशा पद्धतीने अकोले तालुक्यात तीव्र प्रतिसाद लोक या
नवीन झालेल्या नाशिक पुणे रेल्वे मार्गला देत आहे। आता हा नवीन जो नाशिक पुणे रेल्वे मार्ग केंद्र सरकारने राज्य सरकारने अनाऊन्स केलेला आहे, तर हा निश्चितच रद्द होईल, कारण खूप लोक याला विरोध करतायत। अनेक सर्व पक्षीय बैठकी सुद्धा झाल्या, त्याच्यामध्ये याला विरोध दर्शवला गेलेला आहे। त्यामुळे एकंदरीत हा मुद्दा खूप जोर लावून धरलेला असून त्यामुळे लवकरच या संदर्भात काही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला येऊ शकते। त्यासाठी